राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना निवेदन दिलं। त्यातून या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे। राज्यातील CHOS संघटनेकडून शासनाकडे मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या CHOS यांना दरमहा 40,000 रुपये मानधन दिलं जातं, ज्यामध्ये 25,000 रुपये निश्चित वेतन आणि 15,000 रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता असतो। मात्र नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून 35,000 रुपये निश्चित वेतन आणि 5,000 रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी अशी मागणी होतीये। या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य अधिक मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे। या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे। त्याला मंजुरी द्यावी अशी विनंती खासदार महाडिक यांनी नामदार नड्डा यांच्याकडे केली। दरम्यान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। माता आणि बाल आरोग्य, आजारांचं स्क्रीनिंग आणि जनजागृतीमध्ये त्यांचं मोठं योगदान असतं। त्यामुळे केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सकारात्मक लक्ष द्यावं अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे।